22 वर्षाचा कवळं कातड चेहऱ्यावर मारला असेल ना, चेहरा असा सुजला होता तिचा. चेहऱ्यावर मारले असेल तोंडामध्ये, चेहरा सगळा सुजलेला आहे तिचा. अगोदर असं काय करणार आहे असं सांगितलं नाही काय सुरुवात झाली सांगितलं हा बघितलं ना सगळे फोटो व्हिडिओ इतका मतलब इतकी खुश होती. हा पण ते ती खुश होती. तुम्ही एक इमॅजिन करा भले परत बॅकवर ते बघा तो तेवढा वाटत नव्हतं. म्हणजे आता मला हे 4 लोकांनी सांगितल्यानंतर मी थोडंसं त्याच्यावरती हे केलं लालसा आणि माझी मुलगी जी होती ना मावळ होती शांती तरी हे केला ना, कोणाला तकलीफ दिली नाही त्याने. तिने बापाला नाही स्वतःवरती घेतलं स्वतःवरती. पण मला एक काही सांगा तुम्ही 9 महिन्याचं बाळ असं बाजूला ठेवून कोण सुसाईड करेल का? कुठल्या आईने वाटत? मला तर असं वाटत नाही. मला तर असं वाटते की मारहाण करताना जीव गेला. मला फक्त मला मोठा बाळाच्या समोर आत्महत्या कर नाही करू. कुठलीच आई एवढी निर्णय नाही की कवळ्या जीवाचं बाजूला अशी. नाही कसं आहे ना भाऊ की मी पण ग्राउंड लेवलवरती खूप काम करते आणि मी सगळंकडे बघितलेलं आहे. असं जे मारहाण प्रकरण आहे ते असं नवीन नाही आहे. सगळे घरामध्ये असंच मारहाण होत आहे महाराष्ट्रामध्ये. पण असं कोणतीही महिला लवकरच असा मुलाबाळा आहे तो असा कदम उचलू शकत नाही लवकरच. आई येते आई आहे हो. हा तेच ना. आणि आज माझ्यावरती मला पण सगळ्यांना माहिती आहे माझ्यावरती काय काय झालं. पण मी पण ह्याच कदम उचलणार होती पण उचलला नाही. मुलाबाळांचं तोंड बघून 21 वर्षाचा मुलगा म्हणजे एवढं मुलासाठी जिवंत राहील. मुलासाठी जिवंत राहील त्याच्यासाठी ती मुलासाठी मरल का? हा मरल का? तुम्ही जसं म्हणता की मी मुलांसाठी मुलाकडे बघून उभी राहील. ही मुलाकडे बघून मरल. एकाच वरती तुम्ही ठाम राहा की हे त्यांनी मर्डर केलेलं आहे. तुम्ही तुमच्या मुलीला इतकी लहान होती, किती 23 वर्षाची होती ना? 21 वर्ष 21व्या वर्षी बापरे. 2 वर्ष झाले. अवघड आहे बघा. आणि तुम्ही लढा शांत बसू नका. किती अशी वैष्णवी प्रत्येक घरामध्ये आहे. किती एक आहे. मला लेडी खूप म्हणजे त्यांचं मानावे तेवढे उपकार म्हणायचं आमचं. त्यांचे उपकार आहे. मीडिया आहे तो म्हणजे सगळ्यात खुलासा देवा शपथ घेऊन सांगतो मीडियाचं खरंच सगळे छान झालं. त्यांची जे नोटिस आहे त्यांच्या पण स्टेटमेंट खूप अवघड आहे. किती मारहाण केली तिच्यासोबत. तिलाही असं हा तिची त्यावेळेस दखल घेतली नाही. कारण हे राजकारण राजकारणामुळे तर सगळं आहे वाटोळा केलेला आहे शासनच्या प्रशासनच्या. काहीही आज तिला वडील नाहीये. एक सेकंड इयर में बेटी एक ही बड़ी थी सबसे. इतनी प्यारी और एकदम सच्ची वीडियो देख देख के ऐसा मतलब गुस्सा ही आ रहा है. बच्चा ना अभी उसको आप ही देखो. हमारा ही नाम देने वाले वैष्णवी कस्तूरी. गुरु पूर्णिमा को हुआ था तो हमें तो गुरु नाम रखा. सही बात है. ऐसे लोगों को क्या नाम देना. उन्होंने जनक रखा था, हम नहीं रखेंगे. उनका नाम ही देंगे तो हमारा लड़की का ही नाम देंगे. बाळ देणार नाही होते का?
पळून गेलं होतं. बरं बापरे. 5 दिवस त्याचे 5 लोकांचं पळून. काय ते 9 महिन्याचं रोज नवीन चेहरा, नवीन चेहरा. रे मुलीला घालवली तर घालवली आणि बाळालाही फिरवत होते. किती आमचा जीव कसा होता. आणि त्यांच्या आणि हे पोरांनी आम्हाला हॉटेलला फोटो जाऊन सांगितलं. म्हटल्यावरती ताव बाळ मारले. रडतंय. ते अटक खूप केले तरी त्याला आयते डबे येतात हॉटेलचे. म्हणजे किती, म्हणजे काय म्हणायचं आम्ही. आणि ह्या लोकांनी मीडियाने जर नसतं आमच्या पाठीशी उभे राहिले तर काय झालं असतं. अशी आली तशी गेली, हेच झालं असतं. आज तुम्ही म्हणता की मी मुलासाठी जगले, उभी राहिले. मग माझी मुलगी एवढी कमकुवत आहे का की ती मुलाकडे बघून फाशी घेईल. जीव ते बाळ जीव 9 आहे. महिन्याचं. तेच मला असं वाटतं की असं नाही होऊ इतका लहान मुलगा समोर असताना कसं कोणत्या आईला वाटेल हो. कोणत्या आई, एवढी आई कुठली आई सारख्या जगात कुणी नाही म्हणतात ना. आणि आणि ती युवा आहे. मुलांसमोर असं करावं का? आणि तुम्ही पाठीमागे आहे तरी पण असं कोणी करू शकतात. तिला जर एवढं मारलेलं बघितलं असतं तर आम्ही तिला सोडली तरी असते कधी कधी. तुमच्या नवऱ्याला अटक झाली ना. हा सगळे आहे. छान झालं. त्यांची जे ऑफिसर आहे त्यांचं पण स्टेटमेंट म्हटलं पुन्हा आत्महत्या जरी म्हणलं ना काही मी वरवडामध्ये राहिली माहितीच नाही. आत्महत्या जरी म्हणलं ना ते मी 15 दिवसामध्ये त्यांना नाही. ते पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पण आलेलं आहे ना की मारहाण खूप केली. अहो एक जागा अशी ठेवली म्हणजे नाही. शरीरावरची एक जागा रिकामी नाही की तिला तिथे मारली नाही. पूर्ण पाय मारलं पूर्ण. जसं भेटेल तसं. खूप डोक्यात ते आणि पाय ठेवलं. पायपाने मारली. त्याच वाईट वाटतं. पायपाने मारली. बाकी काय नाही. 22 वर्षाचं कवळं कातडं. चेहऱ्यावर मारला असेल ना. चेहरा असा सुजला होता तिचा. चेहऱ्यावर मारले असेल तोंडामध्ये. चेहरा सगळा सुजलेला आहे तिचा. ज्या ज्या महिलांनी महिला आयोगामध्ये निवेदन दिला होता आणि त्यांचे निवेदनवरती त्यांना महिला आयोगाकडून काहीही न्याय भेटला नाही, अशी महिला मला संपर्क करा आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही निवेदन टाका की आम्ही महिला आयोगामध्ये कंप्लेंट केली होती आणि आमची कंप्लेंटवरती आम्हाला न्याय भेटला नाही, असा तुम्ही निवेदन टाका. क्योंकि आज महिला आत्महत्या वाढत चालली आहे. दारूमुळे खूप महिलांचा वाटोळा झालेला आहे आणि महिलांना न्याय भेटत नाही. आज दारूबंदी व्हायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. हे सगळी गोष्टी करण्यासाठी महिला आयोग आहे. तरी पण आजपर्यंत महिला आयोगामध्ये काय काम होत नाही. त्याच्यासाठी मी हात जोडून कडकडीची विनंती करते, सगळी महिला पुढे या. आपल्याला दारूबंदी करायची आहे. ज्या ज्या आपली माता भगिनी दारूमुळे आणि महिलांवरती होणारे अत्याचारमुळे घरामध्ये बसलेली आहे, आज आपल्याकडे वेळ आलेली आहे महिला आयोगाची अध्यक्षाकडून आणि हे शासन प्रशासनाकडून विचारायची वेळ आलेली आहे. जरी आज तुम्ही तुमचे न्याय हक्कासाठी पुढे आले, हे लोकांशी तुम्ही प्रश्न विचारला, तर पुढे आपली खूप माता भगिनीच्या जीव वाचू शकता, आपला घर वाचू शकता. त्याच्यासाठी माझी हात जोडून विनंती आहे, पुढे या. मला निवेदन टाका की तुम्हाला महिला आयोगाकडून न्याय भेटला नाही, तो आपण सगळे मिळून जाऊन तिकडे प्रश्न विचारणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.